नमस्कार मित्रांनो, माहिती अधिकारची जनजागृती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण आज पाहणार आहोत दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसेसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण। राज्य परिवहन मंडळाचा हा निर्णय झालेला आहे। आज दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आलेले असून ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्याचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे। त्यामुळे दिव्यांगाचा प्रवास यापुढे अधिक सुखकर व आरामदायी होणार आहे। एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक काढून एसटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेसमध्ये दिव्यांगांना आरक्षण आसने निश्चित केलेली आहेत। साध्या बसेसपासून शिवनेरी बसेसपर्यंत दिव्यांग प्रवाशांना प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर त्याचे आरक्षित आसन केवळ त्याच्यासाठीच राखीव ठेवण्याची सूचना एसटी महामंडळाने स्थानिक एसटी प्रशासनाला दिलेली आहे। ज्यावेळी बसमध्ये दिव्यांग प्रवासी प्रवास करीत नसेल तेव्हा ते आसन सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध होईल। तथापि दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यावर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असेल। याचबरोबर दिव्यांगांना प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांना चढ उतार करताना प्राधान्य देण्यात यावे। तसेच त्यांचा थांबा आल्यानंतर त्यांना अवगत करून बसमधून उतरण्यासाठी चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी असे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। बसच्या प्रकारानुसार आरक्षित केलेल्या आसनांची माहिती पुढील प्रमाणे देण्यात येत आहे। साध्या बसमध्ये 3, 4, 5 आणि 6 क्रमांकाचे आसन आहे। निमाराम बसमध्ये 3 आणि 4 क्रमांकाचे आसन आहे। ई शिवशाहीमध्ये 3, 4, 5 आणि 6 क्रमांकाचे आसन आहे। शिवशाहीमध्ये 3, 4, 5, 6 क्रमांकाचे आसन आरक्षित केलेले आहे। तसेच विना वातानुकूलित शयनयान या बसमध्ये 7 क्रमांकाचे आसन आरक्षित केलेले आहे। तसेच EV 9 मी 35 आसनी मिडीमध्ये 30 आणि 31 क्रमांकाचे आसन आहे। विना वातानुकूलित शयनयानसाठी 6 क्रमांकाचे आसन केलेले आहे आणि शिवनेरी जनशिवनेरीमध्ये 13 आणि 14 क्रमांकाचे आसन आरक्षित केलेले आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी आपण माहिती अधिकारची जनजागृती या चॅनलला सबस्क्राईब करावे। धन्यवाद।